पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवर इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाज मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या 3 साथीदारांसह जबर मारहाण करून कार्यालयातील 65,000 रुपये देखील लंपास केल्याची घटना घडली आहे। घटना घडल्यानंतर अयाज मर्चंट यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं। 2 दिवस उपचार घेतल्यानंतर अयाज मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर 5 दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य 3 साथीदारांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अयाज मर्चंट यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटलंय की त्यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजी विकसित केलेल्या इमारतीमध्ये ग्राहकांना फ्लॅट दाखवून पुन्हा त्यांना बस स्थानकात सोडलं। यानंतर याच इमारतीच्या त्यांच्या विकासक कार्यालयात ते गेले असता जागा मालक बळीराम भोईर आणि अन्य 3 साथीदार यांनी त्या ठिकाणी येऊन अतिरिक्त पैशांचा तगादा लावला। यावर अतिरिक्त पैशांशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे जागा मालक आणि अन्य तिघांनी बांधकाम व्यावसायिक अयाज मर्चंट यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली। यामध्ये अयाज मर्चंट यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं असून त्यांच्या छातीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी कार्यालयात असलेल्या 1 लाख रुपयांपैकी 65,000 रुपये देखील लंपास केल्याची तक्रार अयाज मर्चंट यांनी पोलिसात दिल्यानंतर अखेर 5 दिवसानंतर पनवेल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल होण्याच्या भीतीनं आरोपीने पळ काढला असून सध्या तो फरार झाला आहे। मैं ऑफिस पे बैठा हुआ था, उधर का शेतकरी और 2 विसुम्बे के लड़के लोग थे कोई, वो आए थे। डायरेक्ट धमकी देने लगे, इधर आया क्यों करके, और बोले हमने तेरे से 1 करोड़ रुपया मांगा था, तूने दिया नहीं। मेरे ऑफिस में 50-60 हज़ार रुपये थे, वो भी लेके गए और मुझे मार के गए। 7-7:30 बजे के टाइम पे हुआ, शाम के टाइम पे 3 जन थे टोटल। वो मुझे बळीराम भोईर नाम है उसका। आज से 4 महीने पहले भी इसके ऊपर FIR लिखाया था, कोई एक्शन हुआ नहीं इस पर। उसने मेरे आदमी लोग को धमकी दिया, मैंने NC भी लिखाया तो भी कोई एक्शन हुआ नहीं है। और आज ये हादसा हुआ हम लोगों के साथ। सीधा बोला कि हमको 1 करोड़ रुपया देने का, तो इधर आने का, नहीं तो आने का नहीं। क्या सर, बळीराम भोईर की जगह मैंने डेवलप के लिए लिया वो, उसकी बिल्डिंग 90% कम्प्लीट हो चुकी है, मगर अभी तक वो डायरेक्ट उसने कब्जा कर लिया, मेरे को वहाँ से भगा के। तो पहले भी खंडनी का केस हुआ है उसके ऊपर। अभी आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।